काय नाही, बॉल आहे, ती बॉल आहे. आधी शिवची बॉल आहे, तू येलो आला. हे पाठीमागे थर्मोकॉलला तू. हाय, नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आता आम्ही निघालोय दादरला गणपतीच्या खरेदीसाठी. गणपती म्हणजे गणपतीचं डेकोरेशनसाठी चाललो आहे. जे मखर वगैरे असतं ना ते घेण्यासाठी चाललो आहे. दरवेळेला आम्ही लालबागला जातो. मी व्हिडिओ टाकलेली आहे, बघा तुम्ही लालबागची. आता चाललो आहे दादरला, बघूया. कारण आम्हाला जरा ना मंदिर टाईप पाहिजे, ते लालबागला नाही मिळत, म्हणून आम्ही आता इथे बघतोय. तर तुम्हाला यात काय आवडत असेल तर बघा, काही वाटलं तर चला पूर्ण बघा, बरोबर राहा. जास्त वेळ राहायचं नाही आहे तुम्हाला. तुम्हाला काय आवडलं तर तुम्ही पण घ्या. ए शिवना, येत आहेस? चल बाय शिवांश. नॉट कमिंग. हॅलो हॅलो गाईस, कैसे हो? कुठे चाललायस? मंदिर घ्यायला आमचे गणपती बाप्पाचं. आता फक्त 65 डे बाकी आहे गणपती बाप्पाला जायला. नाही, अजून 5 डे बाकी आहेत नागपंचमीला. समजलं काय? बाप्पाला जायला अजून खूप टाइम आहे. त्याला मी तीनशेला शिवांश हे होईल ना, उलटी आहे. आम्ही कसं नागपंचमीला जातानाच गणपतीचं मखर घेऊन जातो. त्याला असं वाटते की आता आम्ही बाप्पाला चाललोय 5 दिवसांनी. आता बघा, ही पण व्हिडिओ बघा. नंतर नागपंचमीची आपल्या कोकणची टूर बघायची आहे आपल्याला. तर व्हिडिओ बघत राहा. बघाल त्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण दादरमध्ये एंट्री केलेली आहे. आपलं दादर बघा. दादर, लालबाग काय, दादर काय, हे सगळे ठिकाण आहेत ना एकदम आपले माहेर घरासारखे आहेत. त्या वेळेत आपण मुंबईत आलो तेव्हा इकडेच जास्त आपण राहत होतो. आता आपण गेलो विरारात. विरार आता काय म्हणजे दादर आता फक्त आपलं खरेदीचं ठिकाण राहिलेलं आहे. हरकत नाही. चला आता आपण हे बघा पानेरी वगैरे इकडे आलोय. आपण दादरला आलोय. इथे बघूया काय भेटतं का. आता दादरचं बघा तुम्ही. आता हे बघा, हे आपण छबिलास गल्लीमध्ये आलेलो आहोत. हे महिला वस्तू भांडार. तिथे पुढे गेलं की आपलं कृष्णा वडापावचं ते हे बघा. आणि त्याच्यानंतर पुढे वनमाळी हॉलमध्ये आपल्याला ते सगळे मखर ठेवलेले आहेत ते बघायचे आहेत. तर आता आम्ही मुलगा गेला आहे गाडी पार्किंगला. हे बघा, हे इथे आपल्याला आता आतमध्ये शिरायचं आहे. बाहेर सगळी तोरणं वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे, अगदी भरपूर काय हार वेगवेगळ्या प्रकारचे असे सगळे लावलेले आहेत. आणि आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता गेल्यानंतर काय आपल्याला काय ते आधी व्हिडिओ करून देत नाही. बाबा कधी आले? मी थोडंसं ते बाबा यूट्यूबला दाखवायचं आहे मला, चालेल का म्हणून विचारून. आणि आधी आम्हाला घ्यायचं आहे म्हणून आधी सांगितलं. आमचं घेण्याचं कन्फर्म झाल्यानंतर त्यांनी आम्हाला हे सगळं दाखवायला दिलं. तर हे बघा किती भारी आहेत. हे बघा देवीचं पूर्ण मागे आणि असं ही नथ आहे. मागे सगळे ब्लाऊज पीस वगैरे अशी लावलेले आहेत. खूप किमती आहेत, म्हणजे भरपूर आहेत. घेणारे घेतात, त्यांच्या म्हणजे घेतात म्हणूनच ठेवलेले आहेत. असं सगळं आहे तिथले. इथे सगळं आमचा हिशोब झाला. आम्ही हा मखर घेतला. याची किंमत इथे लिहिली आहे बघा, दिसली असेल तुम्हाला. हा 2 साईज होते. आम्ही हा मोठा साईज घेतला. आणि मग इथून हे सगळे मखर हे बघा. हा किती सुंदर आहे. 2 साईडला छान मोर वगैरे खूप. पण व्हाईट वगैरे गावच्या सारख्या ठिकाणी जरा जपून म्हणून ते अजून थोडं हे केलं. बाकी बघा खूप छान सुबक मस्त मंदिर आहे. पूर्ण गावी मंदिर टाईप इथे खूप आहे. म्हणजे आम्हाला मंदिर टाईप हवं होतं, त्यामुळे हे सगळे आसन टाईप आहेत. हे ओमचं आसन आहे, नंतर महाराजांचं हे आहे आसन टाईप आहे. आता हे बघा सगळे छान आहे. हे सुंदर वाटतं म्हणजे बघायला.
हे सगळे असे छोटे छोटे आहेत सगळे. हे सगळे आसन टाईप आहेत. मागे सगळे हे मंदिर टाईप आहे. हे खूप छान वाटतं. म्हणजे मोठं, आमचा गणपती कसा छोटा आहे त्यामुळे, पण हे छोट्या गणपतीसाठी सुद्धा आणि मोठ्या गणपतीसाठी खूप छान मंदिर आहेत. हे बघा मागे अगदी सुंदर सिंहासनासारखे वगैरे असे खूप छान आहेत. हे लांबून तर हे असे दिसतात, पण जवळून आणखी खूप छान दिसतात. हे बघा हे भन्नाट आहे, किमती बघा. हे बघा हे सगळे मंदिर अक्षरशः असं देवळात, आणि खरंच मूर्ती बसवली आपण असे मंदिर घेऊन तर खरंच अगदी देवळात गेल्यासारखं वाटणार आहे. हे बघा हे ओमचं पण खूप छान आहे. हे बघा तिथे ते स्वामींचं झाडाखाली ते पाणी वगैरे ना, हे चालू नव्हतं केलं त्यांनी पाणी, कारण आम्ही जरा लवकरच गेलो होतो, कारण तिथे नाही जमलं असतं तर आम्हाला लालबागला जायचं होतं. हे बघा हे खूप छान आहे, मस्त आहे हे. आणि बाकी हे सगळे छोटे छोटे असे सगळे आमचं घेऊन झालं. त्यानंतर मी थोडासा व्हिडिओ केला तुमच्यासाठी, बघा काय तुम्हाला आवडते ते. आणि आम्ही निघालो. हे बघा आमचं नातू भयंकर, ह्याला खूप वेळ खूप वेळ. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे, नाही तर नेहमी माझा मुलगा आणि माझे मिस्टर, पूर्वी तर माझे एकटे मिस्टर आधी तर घरीच बनवायचं, आता तेवढं आता घेत नाही म्हणावं, त्यामुळे आता घेऊया. पण ते आणायला दोघंच जायचं. पण जिथून माझा नातू झाला ना, तर आम्ही सगळे तिथे जातो, सगळे आणायला जातो. मखर आणायला आम्ही सगळे, त्याला फार, आणि त्याला अजून ढोलकी घ्यायची होती तिकडे. आता आम्ही जरा जेवणासाठी आलो आहे आपल्या आदर्शमध्ये असं सगळं मिळतं, मिसळ वगैरे सगळं मिळतं, शिवाय नॉनव्हेजही मिळतं. त्यानंतर निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला आपला कबूतरखाना. आणि तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे दादरला गेल्यासारखं वाटलंच नाही अजिबात. फुटपाथला बाहेर कोणी कुठेही बसलेलं नाही, काही नाही. आमच्या नातवाला ढोलकी हवी होती, ते ढोलकीवाले असे वगैरे उभे असतात. शेवटी दुकानात जाऊन आम्ही प्रॉपर ढोलकी घेतली, कारण अशी कुठे ढोलकी मिळेच ना की बाबा चला मुलांना आपण घेतो 200-500ची, अशी कुठेच नाही. त्यामुळे आम्हाला दुकानात जावं लागलं. आणि मग दुकानात गेल्यानंतर ही ती घेण्यापेक्षा मग आम्ही प्रॉपर ढोलकी घ्यावी लागली. नाहीतर आजूबाजूला तुम्ही सगळीकडे बघाल ना, तो कुठेच म्हणजे बाहेर असं नाही. तर या छबिलदास गल्लीमध्ये तुम्हाला माहिती आहे केवढी बाहेर बसणाऱ्यांची गर्दी असते, कुठे काही नाही, एकदम सुटसुटीत दादर. वाटतच नव्हतं की दादरला आल्यासारखं. यांचं मी हेच नाही घेतलं, ढोलकी घेतली. तो काय त्याचं ते काय झालं, थोडक्यात म्हणजे काय, दादरला रस्त्यावरची खरेदी नव्हती. जे काय घ्यायचं होतं दुकानात जाऊन घ्यायचं होतं, त्यामुळे दादर वाटत नव्हतं. आणि बघा बऱ्यापैकी छान आहे, जाऊन घ्या. आणि आता पुढची व्हिडिओ कोकणातली असणार आहे, नागपंचमी. आम्ही आता निघालो आहे नागपंचमीला जायला. ती सगळी आमची तयारी चालू झालेली आहे. आता पूर्ण श्रावण आणि कोकण बघायचं आहे. तुम्हाला लाईक करा.